नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडीची मोठी बातमी. महागाई भत्ता 3% थकबाकीची मागणी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता थकबाकी लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावा. जानेवारीच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी. माहेर जानेवारी 2025च्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आली आहे. म्हणजे दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% डीए फरकसह डीए पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांना देण्यात आले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता देण्यात येत असतो. केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवून 3 महिने झाले, तरीही राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होता. आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे सदर प्रलंबित निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी 3% महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.